tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत। गोलंदाजी मार्कवरती अमोल पवार अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे। प्रहार प्रीमियर लीग 2025 चा शानदार खेळ आपण पाहतोय। फटका सुंदर आहे, टायमिंग चांगला आहे। या बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूवरती केला जबरदस्त प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार, धाव मिळतील 6 षटकार। क्रीजचा वापर पहा काय केलाय, डीप इन द क्रीज जाऊन अप्रतिम फटका। राहुलची ही ओळख आहे। अतिशय दर्जेदार बॅटिंग, नेत्रदीपक बॅटिंग करण्यामध्ये राहुल सातव या ठिकाणी वाकबगार आहे। शानदार स्ट्रोक राहुल सातवच्या बॅटमधनं, ज्याच्या नंबरती शतक देखील आहे। उलटा चेंडू स्वीप केलाय, चांगला फटका, चेंडू जाईल स्क्वेअरच्या बाजूने चौकार। यामध्ये कोणतं नाही दुमत, या चेंडूवरती राहुल सातवने दाखवले आपली हुक चौकार। शानदार बॅटिंग। ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय घडलं होतं। अत्यंत सुंदर फटका, नेत्रदीपक बॅटिंग, फुलटा चेंडूवरती खरपूस समाचार। या चेंडूवरती देखील केलाय जबरदस्त प्रहार। प्रहार प्रीमियर लीगचा जबरदस्त थरार, म्हणूनचा डबल बार राहुल सातवचा पहा प्रहार, चेंडू सीमारेषा पार, 4 चौकार। अप्रतिम बॅटिंग, धावफलकावरती धावांचं ओघ पडलं, धावसंख्या पोहोचली ती आता 11 वरती। राहुल सातवचं तंत्र खूप चांगलं आहे। चांगला फटका, सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केलाय। खराब क्षेत्ररक्षण मिडॉन मध्ये, चेंडू सीमारेषेच्या पार जाणार का? यावेळी चेंडू सीमारेषा पार, सलग दुसरा चौकार राहुल सातवच्या बॅट मधनं। अमोल पवार वरती तो हल्ला करतोय। शानदार बॅटिंग, गोलंदाज आहे अमोल पवार वरती राहुल सातवचा पलटवार, आणि आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचा अद्भुत थरार। मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये धापल का धाबा 15। कुठं चेंडू आहे, वाट बघितली आणि त्यानंतर वाट लावले, 1 बाउंस चेंडू सीमारेषा पार, आणखीन एक दर्जेदार चौकार राहुल सातवच्या बॅट मधनं। अफलातून बॅटिंग करत असताना राहुल सातव, राहुलची बॅट चमकते मैदानावरती, राहुलची बॅट तळपते मैदानावरती। बघा काय घडलं होतं, पुन्हा एकदा वेगामध्ये बदल, स्लोवरून टाकण्याचा प्रयत्न केला, लेग स्टंपवरचा चेंडू आहे, आखूड टप्प्याचा भरपूर मिळाला वेळ, आणि त्यामुळे या चेंडूवरती आक्रमण करत असताना आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय। टायमिंग चांगला आहे, चेंडू आकाशात आहे, चेंडू ढगात आहे, आणि आता बॅट्समन या ठिकाणी रंगात आला। अप्रतिम फटका, बॅकफुटला जाऊन बॉडी रोल केलेली आहे। अगदी उसळी घेणारा चेंडू होता, वेग फारसा नव्हता, वेळ मिळाला त्याचा फायदा घेत एक दर्जेदार फटका राहुल सातवच्या बॅटमध्ये। बिनीच्या बॅट्समनने या ठिकाणी आपल्या पाऊल प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली, नेत्रदीपक बॅटिंग केली राहुल सातवनं। तर मात्र हो त्याच नव्हतं होऊन जाऊ शकतं। फटका चांगला आहे, जबरदस्त आहे, शानदार टायमिंग, चेंडू सीमारेषा पार, या चेंडूवरती धावा मिळतील 6 षटकार। राहुल सातवच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटका, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू ओव्हर पिच, त्यावरती हा फटका सजवलाय। टायमिंग चांगलाय, दर्जेदार, उत्तर सडेतोड, सुरू झाली तोडफोड। राहुल सातव 3 चौकार 2 षटकार, धावसंख्येला येतोय आकार, धावसंख्या 30 वरती पोहोचले, 13 चेंडू 13। समीकरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळेल। हा फटका चांगला होता, फ्रंट फुटतोय खेळ आहे, बॅट आपण मिडल ऑफ द बॅट खेळ आहे, अतिशय दर्जेदार टायमिंग, शानदार स्ट्रोक, एक्सलंट बॅटिंग बाय राहुल सातव। जिंकण्याकरता 13 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता। ओव्हर पिच चेंडूवरती तुटून पडला राहुल सातव। हार्दिक स्वागत आहे। आता सध्या उपाध्यक्ष म्हणून एक फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती। आखूड टप्प्याचा चेंडू आहे, बॅट फिरली गरगर, चेंडू गेला वरवर, आणि आता चेंडू दारी सीमारेषा पार, षटकार। षटकाराने सचिनजी ढवळे साहेबांचं स्वागत देखील झालेलं आहे। राहुल सातव पोहोचला 30 वर, दबावाला झुगारून अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग, पुन्हा एकदा क्रीजचा वापर, आणि सुंदर पद्धतीनं चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं पूल केलाय, पॉवरफुल आहे, चेंडू जाईल या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं, षटकारा करता 6 धाबांकरता सुंदर बॅटिंग राहुल सातव कडून। वाघोळीचा वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय।